यवतमाळ शहरात एका आशा सेविकाच्या घरावर सशस्त्र हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जुन्या वादातून घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे। यवतमाळच्या उमरसरा परिसरात आशा सेविकेच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्यात आला। 26 एप्रिलच्या रात्री 9:30च्या सुमारास फिर्यादी दीपा झोबाडे या घरासमोर उभ्या होत्या। याचवेळी 4 दुचाकीवरून 7 ते 8 जण तिथे आले आणि जुन्या खुनाच्या वादातून राग धरून आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने घरात प्रवेश केला। यानंतर आरोपींनी त्यांच्या छातीवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढला आणि यामुळे त्यांचा जीव वाचला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासातच पोलिसांनी 5 मुख्य आरोपींना अटक केली। या प्रकरणी कृष्णा सिडाम, तन्मय धुमाळ, चिराग देवगडे, नयन बावनगडे आणि महेश खडसे यांना अटक करण्यात आली, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे।